नमस्कार. उत्कर्ष वर्षास गुड लाईफ मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा हा चटकमटकचा व्हिडिओ आहे खास मकर संक्रांती विशेष. आज आपण बनवणार आहोत तिळाच्या वड्या किंवा याचे तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता. चला तर मग पाहूयात तिळाच्या वड्या. साहित्य: गूळ, तूप, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, इलायची पावडर, जायफळ आणि किंग ऑफ द रेसिपी तीळ. चला तर मग सुरू करूया तिळाच्या वड्या. सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. तीळ व्यवस्थित भाजू द्यायचे, म्हणजे त्यांनी टुनटुन उड्या मारल्या पाहिजेत एवढे भाजू द्यायचे. तीळ व्यवस्थित भाजले की त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचंय. मी खोबऱ्याचा कीस घेतलाय. खोबऱ्यानंतर आपण घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे. असा खमंग वास आला पाहिजे. हे सगळं व्यवस्थित भाजलं की यामध्ये आपण इलायची पावडर आणि जायफळाची पावडर सुद्धा टाकणार आहेत. हे तुम्ही नंतर पण टाकू शकता, पण मी आत्ताच टाकणार आहे. तर तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही टाकू शकता. इलायची पावडर आणि जायफळ आणि सगळ्यात शेवटी आपण गूळ घालणार आहोत. गूळ घालून घ्यायचं आहे मस्त. आता गुळाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. मी जरा कमी गोड खाते त्यामुळे मी थोडा कमी घेतलेला आहे. हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत. थोडंसं ओबडधोबड, म्हणजे थोडंसं जाडसरच. आणि मग आपण त्याला पुन्हा मेल्ट करणार आहोत. हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण थोड्या तिळावर चर्चा करूयात. तीळ खरं तर खूप महत्त्वाचे आहेत. रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही तीळ खाल्ले तर यामुळे तुमची हाडं मजबूत राहतील, कारण यामध्ये कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. तीळ खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुद्धा सुधारते. तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तीळ खाल्ल्यामुळे तुमची त्वचा आणि केस सुद्धा खूप चांगले राहतील. पण तीळ खूप उष्ण असतात, त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात खा. आणि जर रोजच्या आहारात तुम्ही तीळ घेणार असाल तर थोड्या प्रमाणात खा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चटकमटकचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तिळाच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओज अपलोड करणार आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. थँक्यू. मिश्रण थंड झालेलं आहे. याला मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहे. याला थोडं थोडं वाटून घ्या, म्हणजे एकदा किंवा दोनदाच फिरवा, खूप बारीक व्हायला नको. अशा प्रकारे याला वाटून घ्यायचंय. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही, मध्यम. मिक्सर मधून काढलेले हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचंय. यामध्ये थोडंसं तूप घालायचंय. याला सगळ्याला एकजीव करून घ्यायचंय. गूळ मेल्ट झाला पाहिजे सर्व, म्हणजे व्यवस्थित वड्या होतील. अशा प्रकारे छान हे सारण तयार झालं की आपण याच्या वड्या पाडून घेऊया. चला, वड्या बनवण्यासाठी तयार झालेला आहे. हे मस्त असा खमंग सुगंध दरवळत आहे. चला, आपण याला वड्या तयार करण्यासाठी या ताटामध्ये शिफ्ट करूया. ताटाला अगोदर व्यवस्थित तूप लावून घ्या, म्हणजे त्या खाली चिकटणार नाही. आणि मग त्यामध्ये हे सगळं सारण शिफ्ट करायचं. वड्या थापण्यासाठी थोडासा पाण्याचा हात लावून घ्या, नाहीतर हे गरम असतं, चटका लागेल तुम्हाला. तुम्हाला वड्या खायला खूप मज्जा येणार आहे, पण मला खूप चटके लागलेले आहेत याला शिफ्ट करताना. कसा आहे विषय, हार्ड आहे की नाही? आधी हाताले चटके तेव्हा मिळते खायला वडी, असं काहीतरी झालंय आज माझं. तर मंडळी, फायनली आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण आता त्या वड्या कट करून घेऊयात. आयुष्यात मी पहिल्यांदा वड्या बनवल्यात, त्यामुळे जर थोडं इकडे तिकडे झालं तर ऍडजस्ट करा. चला, कटिंग करून घेऊया वड्यांची. हॅपी बर्थडे टू यू. टेस्टी खूप झाल्या असणार, फक्त आता ते शेप मध्ये कट झाल्या पाहिजे. झालेलं आहे. मस्तपैकी छान कट करून घ्या.
ये बात. अशा प्रकारे आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. चवीला अतिशय छान झाल्यात. एक टेक करत करत मी 2 वड्या खाऊन झाल्यात ऑलरेडी. तुम्ही पण बनवा, पौष्टिक आहेत आणि खायला खूप छान झाल्यात. चवीला पण एकदम जबरदस्त झालेल्या आहेत. चटकमटकचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना सांगा तिळाची वडी बनवा आणि मकर संक्रांती हॅपी करा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती आणि पाहत राहा चटकमटक. बाय.